बघू शकता इथं श्रीरामाचं एक फुटप्रिंट आहे. हे कदाचित 1.5 का 3 फूट आहे. तर एकाच पायाचं डाव्या पायाचं वाटतं. तर बघू शकता पुढं बोटाचं खाली घोट्याचं सगळ्यांचं फुटं मोठलं. कसं काय मंडळी, स्वागत आहे का नवीन व्लॉगमध्ये. तर भाई आता आपण चाललो आहे जटायू रॉकला. हे बघा आता किती किलोमीटर. आता आपल्याला आता आपण मित्र गाडी झालं होतं रामा. परफेक्ट ड्रायव्हर, त्याच्या बाजूला बसला दुसरा ड्रायव्हर. काही सोडायला तयार नाही. आता काहीच बोलायचं नाही. बोलू भाई व्ह्यू बघू शकता, असला टॉप क्लास व्ह्यू आला आहे आपल्याला बाजूलाच. असं वाटेल इथं सेल्फीच काढावं. इथं हिरवं गार आहे. इथं हेच केरला ब्युटी आहे. अरे भाई असं पण विचार आहे भाई. तर आता ओंकार असला आपल्या पुढं एवढं पिऊन घ्या लास्ट बाकी तेवढीचे. टॉप तर झोपेल काय माहिती आम्हाला झोपेल. आम्ही आमची इथे गाणे वाजतोय. नाच के बघ, नाचा का झालं ड्रायव्हर नाचायला बघ बरं. फायनली आपण आलो होतो आता हॉटेलमध्ये जेवायला, हॉटेल ताजला. एका हॉटेलमध्ये, ताज हॉटेलमध्ये. हा वेगळं ताज हॉटेल आहे. ते ताज हॉटेल दोन्हीमध्ये फरक आहे. फायनली भाई आपला आला प्लेन डोसा 2 आणि आपण उत्तपम मागितलं एक. तिथे इथं राहिलं ते. तर फायनली होय आपला लंच ब्रेकफास्ट झालेलं आहे. पण जेवण क्वालिटी होतं. आता डायरेक्ट 200 किलोमीटर लांब जायचं जटायू रॉकला. तोपर्यंत स्टॉप नाही. गॉगल आण ना पुढे हातमध्ये राहिलंच गॉगल. चला डायरेक्ट जटायू रॉकला भेटू तुम्हाला. आता फायदा आपली गाडी तर थांबलेली आहे का. आता आपला मित्र गेला फुलं आणायला. लय आवडली त्याला फुलं म्हणून. अरे आज गणेश जयंती आहे, गणपती ठेवायसाठी जासून आणतो. एकच आणलं वय. बस झालं की मग एकच आता सगळ्यांच्या नावाने. अजून किती किलोमीटर बाकी आहे. 203. संध्याकाळ आपण 5:15ला निघणार. गणपती बाप्पा मोरया. जीव झाला वेळा पिसा रात रात जागन उरतीस भर तुझ्या पिंतू माग मागन. जीव झाला वेळा पिसा रात रात जागन उरतीस भर तुझ्या पिंतू माग मागन. जादवंदरी कुणी सपनात जागपणी नशिबी बोगा लावला. तुझ्या पिंतीचा इंच मला चावला. तुझ्या पिंतीचा इंच मला चावला. माझं पळून पळून वाट माझी लागली. अंकु बरोबर मी माझ्याकडं काय नाही. काय झालं मला जसं ना ते ब्लॉक तर फायनली आपण आलो जटायू रॉकच्या पार्किंगला. आपल्याला इथे तर वरी तर काय गेले का हे समजा ऐकायला तुला. तर फायनली भाई तर आपण आलो होतो. तर बघा शकता प्राईस 555 325 आहे. कार राईडची जायची. चला जायला आपण म्हणलो भाई 1 किलोमीटर वरी आहे आणि 826 शेड आहेत. तर एवढं चालत जायचं म्हणलं आपल्याला, पुढं जायचं म्हणलं आला अवघड होईल, सगळे थकून जातील. तर आपण सोप्या हेच केलं की कार राईडच घेऊन टाकली. म्हणजे ते जायचं असतं ते. तर भाई मध्ये बघू शकता भाई, म्हणजे लय टॉप क्लास आहे. कॅफेटेरियामध्ये सोबत डॉल हाऊस सगळं असे 2-3 दुकानं आहेत. खायचे प्यायचे काय वस्तू घ्यायचे असेल ते घ्यायचे, पण सगळे रिलेटेड आहेत जटायू रॉकशी.
तर ही आहे चलत जायचं रोड, जे आपण म्हणजे डोंगर चलत जातं आहे. 826 आहे त्याच्या टोटल आणि 1 किलोमीटर उंच आहे. तर याच्यात म्हणलं आपल्याला वाट लागेल, जायचं जाऊ शकतो. ट्रेकिंगसाठी जर कोणी आलं असेल तर त्यांनी जाऊ शकतं. आपण सध्या आता आलो आहे इथं वरी बघा, पूर्ण हिरवंगार आहे. हे बघू शकता जटायुराव, इथून पंख कापलेला आहे तर इथून यांची एंट्रन्स आहे. पण हे काही कदाचित मेंटेन्समुळं बंद आहे तर आपल्याला जात येत नाही. आपण खाली वाचलत नाही की मेंटेन्स चालू आहे. तर हे बघू शकता भाई, इथं काच लावलं आहे डोळ्यामध्ये, तिथून म्हणजे कदाचित पूर्ण व्ह्यू दिसतंय मधून बाहेरचा. आणि मध्ये काय जास्त नाही, थिएटर आणि अजून दुसरं काहीतरी आहे वाटते, ज्याच्यामध्ये स्टोरी दाखवते जटायूची. तर बाई बघू शकता कसले मोठमोठे पंखांचे, पूर्ण कसलं बारीक केदून केलेलं आहे कोरीव काम. आणि हे आहे श्रीरामचं मंदिर, याच्या बाजूलाच आहे. तर बघू शकता बाई पूर्ण दगडात कोरीव काम केलेलं आहे श्रीरामच्या मंदिरासोबत पण. काही इथं याच्या पुढंच बघू शकता इथं श्रीरामाचं एक फुटप्रिंट आहे. हे कदाचित 1.5 का 3 फूट आहे. तर एकाच पायाचं, डाव्या पायाचं वाटतं. तर बघू शकता पुढं बोटाचं, खाली घोट्याचं, सगळ्यांचं फुटं मोठले खूप मोठं आहे बाई. प्रिंट मिळणार पूर्ण पॅक केलेलं आहे, त्या कोणी काय घाण करू शकतो म्हणून. आणि हे मंदिर आहे, याच्या मंदिराच्या पुढंच इथं जटायू रॉकचं स्कल्पचर आहेत, लगेच पुढंच आहे. आणि बघू शकता बाई म्हणजे लांब दिसायला असं वाटतं लय छोटं आहे, पण दूर लय मोठं आहे. तर प्यायच्या पाण्याची सुविधा आहे. पद्मनाभ स्वामीला ती आहे आपलं 52 किलोमीटर, म्हणजे लागणार 2 तास. नाही 3:30 आपण पोहोचणार आहे. काय करायचं आपण डायरेक्ट पद्मनाभ स्वामीला म्हटले तर तिथं जायचं. तोपर्यंत Welcome to my channel, guys. Guys, welcome to my channel, guys. Like, Sure. follow, and you will लाईक करायला गेलं बघलं मामा. चला नाही आपलं आता हॉटेल भेटूया. तर फायनली भाई आपलं जेवण झालेलं आहे, पोट भरून जाम केलंय. आणि हे बघा आपलं लुंगे बी घेतलेत, उद्या ह्याच लुंगे घालायचे आम्हाला. सध्या आपलं लोकेशन आपण माहित नाही कुठलं आहे. इथं पूर्ण गेलं का ते काम. ग्राउंड हे दिसतो ना. इकडे आहे काय ए भाई, थांब थांब थांब. बघू थोडं जा पुढे जा. कन्फ्युजन आहे आता कन्फ्युज झालंय. रस्ता विसरलो आम्ही तर राव. काही झालं आमचा प्लॅन चालला तर संध्याकाळी काय करायचं, सकाळी 3:30ला म्हणलं डोकं दुखायला राव. लुंगे तर घेतलेत घालायला, पण दर्शनाची अवघड आहे. आता प्लॅन ठरला, आता तिकडे तर नाही गेले, तिकडं टायमिंग चेक करायला लागेल टेम्पलचा. आणि आम्ही चाललो रूमवर आराम करायला. मेन रोड भाई आता गुगल लक्ष तसं दाखवायचं चला. हे भाई बरोबर काय कन्फ्युजन. सरळे ए भाई मागे चालले रे. 1.8 मागं आहे. 1.8 300 वाढलं. इकडनं असं सरळ भाई आपण रॉंग साईड चाललोय परत. तर आता सध्या आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही आमचं लोकेशन विसरलोय. भाई माहितच. गाडी बघ, फोन नको बोलू. फोन बोलणं महत्वाचं दादा. परत फिरलोय आम्ही. तर फायनल आपण बाटल्या घेतल्यात. बाटल्याची कमतात पाण्याच्या. ही कोणती आहे? टाटाची. स्वस्त आहे ना बाटली. 2 रुपयाला 3 मिळाले आम्हाला. 200 रुपये स्वस्तच आहे. हा भाई साहेब इथे एकच भारी केलं, विल्ला लय भारी, प्रायव्हेट घर आहे, लय क्वालिटी घर आहे राव. सगळ्यांची वेगवेगळे डिझाईन आहेत. असे सगळ्यांना पाहिजे, जसे की बघू शकता भाई. इथं आता नाहीच आहे, आम्ही लय पुढे आलो त्याच्यापेक्षा. मगाशी होते. बघू शकता आता सगळे काही पूर्ण प्रायव्हेट विल्ले ते. प्रत्येकाचे घर तो आले, एवढे क्वालिटी घर आहेत. असं वाटतं फक्त राजा महाराज नेले ते. मधून दिसत नाही राव, हाईट कमी आहे. कुत्र बी इथं. भाई साहब भाई घर बघ नाही टॉपला. असं घर पाहिजे राव, टेन्शन नाही पाहिजे. तर आता तुम्हाला रूम वगैरे भेटूया आता. तर हे बघा कसलं आहे, पूर्ण मेहलगत बांधलेलं आहे. तर फायनली आपण आलो आपल्या रूमवर. हे बघा हे आपली रूम. ह्या व्लॉगला इथं जॉईन करूया मिळतं. म्हणजे नेक्स्ट व्लॉगमध्ये करणार आपण सकाळी 7 वाजता आपलं लुंगी घालून जायचं पद्मनाभ स्वामीला. तिथं आता व्हिडिओ आला नाही राव, तिथं काय करा, फोन आला नाही तिथं काढा असता. तर एक कसं तर काय ते करूया. तर चला ह्या व्लॉगला इथं जॉईन करूया मिळतं नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.